जागतिक कॅन्सर दिनाचं औचित्य साधून भारतीय जैन संघटना सोलापूर आणि जैन सिनियर सिटीझन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानं 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शुक्रवार पेठेतील महावीर सांस्कृतिक भवन येथे कॅन्सर आजार आणि उपचार या विषयावर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमटेकर, डॉक्टर विपुल देशी आणि डॉक्टर सरिता कोठाडिया हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. भारतामध्ये मागील अनेक वर्षापासून महाभयंकर, महागडी आणि जीवघेण्या आजार कॅन्सर दिवसेंदिवस वाढतोय. लहानपणांपासून वयस्करांपर्यंत हा आजार होतोय. हा आजार दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थितीमध्ये माहिती होतो तेव्हा रुग्ण आपल्या उपचार करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. काही रुग्ण बरे होतात, परंतु बरेचसे रुग्ण आपला जीव गमावतात. कॅन्सर या आजाराचं नाव घेतलं तर प्रत्येक व्यक्ती घाबरतो. या आजाराविषयी अज्ञानामुळे हा आजार पसरत चाललाय. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी या व्याख्यानाला उपस्थित राहावं असं आवाहन केलंय. 4 फेब्रुवारी रोजी कॅन्सर दिनानिमित्त महिलांसाठी कॅन्सरची तपासणी विनामूल्य, दमाने रक्तपेढी, डफरीन चौक, डॉक्टर विद्या तिराणकर, प्रोफेसर, प्रमुख गायनोकॉलॉजी विभाग, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालय सोलापूर, त्यांचे सहकारी महिलांना कॅन्सर प्रबोधन, तपासणी रेड क्रॉस सोसायटी यांच्या सहकार्यानं करण्यात येणार आहे. कॅन्सर तपासणी करणाऱ्यांनी आपली नावे अजितभाई शहा, संपर्क 9422462380, डॉक्टर सरिता कोठाडिया 9822347107, श्याम पाटील 8999908660, अरुण कुमार धुमाळ 9890902923 यांच्याकडे नोंदवावीत असं आवाहन करण्यात आलंय. आयोजित केलेल्या कॅन्सर तपासणीत बऱ्याच जणांनी तपासणी केली, त्यात कॅन्सर झाल्याचं समजलं. त्यांच्यावर योग्य ते उपचार केल्यानं त्यांनी कॅन्सरवर मात करून आपलं निरोगी जीवन ते जगत आहेत. अशा कॅन्सरवर विजय मिळवलेल्या महिला आणि पुरुषांना सुद्धा आपल्या समोर त्यांची मनोगत व्यक्त होणार आहेत. तरी 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर संतोष बंब, श्याम पाटील, अभिनंदन विभुते, माया पाटील, अरुण धुमाळ, देशभूषण हसाळे, अशोक भालेराव, नंदकुमार कंगळे उपस्थित होते.